आपण पाहिलं जोगेश्वरी वरून आले करण ठाकूर हे देखील पालघर वरून ही स्पर्धा खेळण्यासाठी आले. म्हणजेच या स्पर्धेचा स्टँडर्ड पहा तुम्ही, कारण सर्कल चौकार आहे, अगदी निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेलं हे पिंटो मैदान आणि त्या मैदानावरती ही स्पर्धा चांगली रंगती. आणि या रंगतदार स्पर्धेमध्ये आपण अजून एक रंगतदार मॅच पाहणार आहोत, जिथे एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल संतोष भवनचा संघ, जो की नवतरुण जनसेवा क्रिकेट संघ संतोष भवन, आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळेल टाकीपाडा बॉईज. म्हणजे दोन बलाढ्य संघ आपल्याला पाहायला मिळतील. चला सत्यम 11 पुन्हा एकदा विनंती करतो, आपला एक प्रतिनिधी कॉम्बॉक्स मध्ये पाठवून द्या. आपले काही आर्थिक व्यवहार बाकी आहेत ते कंप्लीट करायचे आहेत. पहिला चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न या चेंडूवरती आली आहे. धावसंख्येचा श्रीगणेश आपल्याला पाहायला मिळतो, एक आली एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना. पहिल्या चेंडू अखेरीस एक धाव आपल्याला पाहायला मिळाली अतुल यांच्या बॅट मधून. आकाश यांचा पहिला चेंडू पाहिला, दुसरा चेंडू आकाश यांचा. यावेळी सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, निर्धाव चेंडूची सांगता इथे होत असताना कोणती धाव नाहीये या चेंडूवरती. यावेळी डान्सिंग नाव द विकेट खेळण्याचा प्रयत्न, सुरेख फटका. तिथे एफर्ट चांगले होते मात्र त्याचा काही एक फायदा होणार नाहीये. आलाय चौकार. चौकार आलाय, 5 धावा स्कोर कार्ड वरती. 3 चेंडू अखेरीस आपण पाहतोय. यावेळी मोठा फटका खेळला गेला, चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय. विकेटचं पतन, विकेट गिरता हुआ, संगीत बजता हुआ. न्यू बॅटर रोशन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. यावेळी देखील चेंडू सलगच्या 2 चेंडूवरती 2 चेंडू मैदानाच्या बाहेर मारून दिल्यात. अजून एका विकेटचं पतन आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. नाजूक स्थिती आपल्याला इथून पुढे आता पाहायला मिळेल टीम संतोष भवन संघाकडून, कारण ज्यावेळी नाणेफेकीचा कौल जिंकला, प्रथम फलंदाजीचा एक धाडसी निर्णय त्यांच्या मार्फत घेण्यात आला, मात्र आता तो निर्णय त्यांच्या पथ्यावरती पडताना पाहायला मिळत नाही, कारण 2 बॅक टू बॅक विकेट गमावलेत. धावा केवळ आतापर्यंत जमवण्यामध्ये यश आले ते 5. म्हणजे आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 5 धावा आणि 2 मोठे मोहरे मैदानाच्या बाहेर निघून गेलेत. न्यू बॅटर सूरज यावेळी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, सुरेख क्षेत्ररक्षण स्वतः कर्णधार यांचं. एक आली आहे, षटक समाप्त झालं. एका षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतीये 6 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळी चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर निघून गेला. अजून एका विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतं. तिसरा धक्का संतोष भवनच्या संघाला लागताना आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅटर सनी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. आता नाजूक स्थिती अगदी पाहायला मिळते संतोष भवनच्या संघाची, जिथे आपण विचार केला नवतरुण जनसेवा संघ प्रथम फलंदाजी करत असताना 7 चेंडूंचा आतापर्यंत खेळ समाप्त झालाय. 6 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात आणि त्या 6 मध्ये आतापर्यंत 3 विकेट संतोष भवनच्या संघाने गमावल्यात.
यावेळी कट करण्याचा प्रयत्न, मागे चाललाय चेंडू, एक धाव गेली आहे. केरीने धावसंख्या पुढे सरकत असताना स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतीये 7 धावा. यावेळी ऑन साइडला खेळून काढलाय, मोठा गॅप आहे दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून, चेंडू सरळ सीमारेषा पार आला या चेंडूवरती. 4 धावांसाठी चौकार. यावेळी पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धावाली एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली आहे. 12 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी स्लोअर बनचा वापर, यष्टीरक्षक देखील बीट झालाय. फलंदाज आणि यष्टीरक्षक दोघे बीट झाल्यात. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 13 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. धावसंख्या शेवटच्या चेंडूपर्यंत जाऊन पोहोचली 13. अजून देखील एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. यावेळी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक दुरून आलाय, सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. या चेंडूवरती आले एक, एकेरीने धावसंख्या पुढे सरकली. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 14, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चौदा धावा स्कोर कार्ड वरती. यावेळी नो बॉलचा पंचांचा इशारा. या चेंडूवरती आले एक, एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली आहे. चला मित्रांनो, पंचांचा निर्णय अंतिम राहील. यावेळी पुन्हा एकदा ड्राईव्ह केला गेला. रनआउटची संधी होती, मात्र बॅकअपला कोणी नसल्यामुळे थ्रो केला नाही. या चेंडूवरती आली एक. धावसंख्या टोटली जाऊन पोहोचली 17, 2 षटक 1 चेंडू अखेरीज. यावेळी बॅकफुटला खेळण्याचा प्रयत्न, मागे चालला, एक धाव कंप्लीट केली गेली. एकेरीवरती समाधान मानलं जाईल का? येस इट इज. एकेरीवरती समाधान मानलं गेलं. एकेरीने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकली, जाऊन पोहोचतीये. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 18 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, मात्र समोरच्या दिशेने खेळण्याच्या नादामध्ये चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर मारलाय. विकेटचं पतन इथे आपल्याला पाहायला मिळतंय. माऊली माझी माऊली. अठरा धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात, जिथे 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहिलं. प्रथम फलंदाजी करताना जसा खेळ हवा होता तसा खेळ झाला नाहीये. यावेळी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू सरळ सीमा रेषा पार आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावांसाठी चौकार. यावेळी देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चला, क्रिश 11 मीरा रोड संघ, आपण आला असाल तर नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय. क्रिश 11 मीरा रोड संघ, मी आपणास विनंती करतो, आपण आला असाल तर रिपोर्टिंग करून घ्या. मिड इनिंग्स मध्ये आपला टॉस केला जाईल.
धावसंख्या 22 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अगदी पाहिलं तर 50-50 स्कोर पाहायला मिळतो, कारण 5 विकेट गेलेत, 22 धावा. एका बाजूला अतुल मैदानाच्या आतमध्ये ठाण मांडून उभा आहे, जिथे त्याने आतापर्यंत 6 चेंडू फेस केलेत आणि 9 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. मात्र बाकी फलंदाजांनी निराश केलाय. थोडीशी चांगली फलंदाजी याआधी आपल्याला फलंदाजांकडून पाहायला मिळाली, मात्र 5 विकेट आपल्याला पाहायला मिळतात. 22 मधील 9 एकट्या अतुलच्या बॅटमधून आल्यात. म्हणजे आता संतोष भवन संघाला, नवतरुण जनसेवा संतोष भवन संघाला इथून पुढे कमबॅक करायचं असेल तर इथून पुढे कोणतीही विकेट न गमावता धावा खोऱ्याने गोळा कराव्या लागतील. यावेळी पुन्हा एकदा ऑन साइडला खेळून काढला. षटक समाप्त झाले. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 3 षटका अखेरीस जाऊन पोहोचली आहे. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 23 धावा. पहिला चेंडू ऑफ साइडला खेळून काढला. या चेंडूवरती आली 1 एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली आहे 24 वरती. शेवटच्या 5 चेंडूचा खेळ शिल्लक मैदानाच्या आतमध्ये. अतुल अजून देखील मैदानाच्या आतमध्ये ठाण मांडून उभा आहे. ही जमेची बाजू आहे टीम नवतरुण जनसेवा संतोष भवन संघासाठी. यावेळी टॅप करण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी, मात्र सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये बॅटर पोहोचले. 2 चेंडू समाप्त झाले. धावसंख्या पुढे सरकून जाऊन पोहोचली आहे 25 वरती. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू 1 बाउन्स, सीमा रेषा पार. तू की मी की तू करता करता चेंडू 1 बाउन्स निघून गेलाय सरळ सीमा रेषा पार. आला या चेंडूवरती चौकार. बस 29 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न. 1 आली या चेंडूवरती. एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली आहे 30 वरती. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र यावेळी बॅटची आउटसाइड एज. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. व्हॉट हिट आपल्याला पाहायला मिळाले. डायरेक्ट हिट बॅटरच्या क्षेत्ररक्षकाने केली आहे. बॅटर बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुपर इनिंग, सुपर हिट आपल्याला पाहायला मिळेल. निशांतचा विकेट इथे आपल्याला जाताना पाहायला मिळतो. सिंगल स्टंप आणि सिंगल स्टंप वरती डायरेक्ट हिट आपल्याला पाहायला मिळाली. 6व्या विकेटचं पतन झालं 31 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि मैदानाच्या आतमध्ये 9 मध्ये 11 करून अतुल स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतात. हॅलो, पुढील शनिवार रविवार पुन्हा एकदा याच ग्राउंडवरती मॅच आयोजित केल्या आहेत. पिंटू ग्राउंड, नगरसेवक चषक, परेश किणी. आयोजक यश नाईक तर नसतील. तर सर्व संघांना कळवण्यात येते की 2000 एंट्री फी असेल आणि 21,000 रुपये प्रथम पारितोषिक आणि 1 बोकड आणि द्वितीय पारितोषिक 11,000 आणि 4 कोंबडे. तसेच मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज,
चषक असतील आणि प्रत्येक मॅचला सुद्धा सामनावीराचा पुरस्कार देण्यात येईल आणि प्रत्येक संघाने आपली एंट्री फी गुरुवारच्या आत आयोजकाकडे जमा करावी, संपूर्ण फी जमा करावी. तसंच इथे उत्तम जेवणाची सोयीसुद्धा असेल सर्व खेळाडूंना. तर सर्वांनी या स्पर्धेत भाग घ्यावा. या सर्व आलेल्या टीमना पुन्हा एकदा सांगतो, अजून तुमच्या कोण ओळखीचे असतील टीम त्यांनासुद्धा सांगा की मॅच भरवण्यात आलेले आहेत. तर सर्वांनी इथे उपस्थिती दाखवून इथे खेळ पूर्ण करावा. आणि इंस्टा आणि फेसबुकवरती जाहीर केलं जाईल हे सगळं. प्रथम नगरसेवक चषक परेश किणी. चला सेकंड इनिंग्सला होतीये सुरुवात, जिथे 36 धावा 35 धावा स्कोर कार्ड वरती लावल्या होत्या. 36चं लक्ष्य यावेळी मागे खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे तदुरपात्र घेतलेली एक धाव आपल्याला पाहायला मिळतीये. शिवमला पण गोलंदाजी मार्क वरती पाहतो. तर टाकीपाडा बॉईज संघाकडून आकाश आणि सागर ही जोडी ओपनिंग साठी आली आहे. यावेळी टॉपेज लागली आहे. यष्टीरक्षक स्वतः चेंडू खाली आला. पहिल्या विकेटचं पतन गोल्डन डकचा शिकार ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय. आकाश पहिला विकेट मैदानाच्या बाहेर आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. सर्वेश जे संघाचे कर्णधार आहेत, सर्वेश चिपट मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. संघाचे तारणहार, संघाचे कर्णधार सर्वेश चिपट यांना मैदानाच्या आतमध्ये आपण वन डाऊनला पाहतोय. कालचा जो सामना झाला टाकीपाडा बॉईज संघाचा, त्या सामन्याचे सामनावीर सर्वेश चिपट ठरले होते. स्वतःच्या संघाला विजेता ठरवून दिलं. यावेळी कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न, सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला तिथे पाहायला मिळालं. या चेंडूवरती आली एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली आहे. 2 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 चेंडू अखेरीज. यावेळी पुन्हा एकदा मागे खेळत असताना आपण पाहिलं चेंडू 1 धाव आली आहे. यावेळी देखील ऑफ साइडला खेळून काढलाय चेंडूला. 1 धाव आली. एकेरीने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकत असताना आपण पाहतोय 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 4 धावा आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. यावेळी रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव घेतली गेली. एकेरीवरती समाधान मानलं जाईल. एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना षटक समाप्त झालंय. एका षटकाखेरीज स्कोर कार्ड वरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 5 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. एका षटकाखेरीज 5 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर फेकून दिलाय. दुसऱ्या विकेटचं बदन आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. पहिल्या चेंडूवरती दुसऱ्या षटकाच्या अतुलला मिळाली आहे सफलता. फलंदाज बाद होतोय आकाश. क्रिश 11 चला साई श्रद्धा आणि क्रिश 11 मीरा रोड संघ दोन्ही टीम्स आपले कर्णधार टॉस बॉक्स मध्ये पाठवा, जिथे नाणेफेकीचा कौल केला जाईल. मान्य श्री संतोषजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते तिथे नाणेफेकीचा कौल केला जाईल.
मान्य श्री रोहितजी नाईक आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते यानंतरची होणारी मॅच क्रिश 11 मीरा रोड विपक्ष साई श्रद्धा या दोन टीम्सच्या दरम्यान होणाऱ्या मॅचच्या नाणेफेकीचा कौल करण्यासाठी कृपया आपण टॉस बॉक्स मध्ये या. पुढचा चेंडू यावेळी ड्राईव्ह केला गेला. पुन्हा एकदा या चेंडूवर देखील आली एक. चला साई श्रद्धा आणि क्रिश 11 मीरा रोड संघ दोन्ही टीम्स आपले कर्णधार येऊ द्या. चला साई श्रद्धा आणि क्रिश 11 मीरा रोड दोन्ही टीम्सचे कॅप्टन या. चला यावेळी दुरून खेळण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत केला जातोय. कॉल कोणाचा असेल? क्रिश 11 मीरा रोड संघाचा कॉल असेल. हेड्स कॉल केला गेलाय आणि हेड्स आलाय. नाणेफेकीचा कौल जिंकलाय क्रिश 11 मीरा रोड संघ. नाणेफेकीचा कौल जिंकलाय. काय निर्णय घेताय? गोलंदाजी. प्रथम गोलंदाजी करायचे. किती धावांपर्यंत मजल किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावांमध्ये. टीम साई श्रद्धा मागच्या वर्षीचे तुम्ही चॅम्पियन्स आहात, या मैदानाचा अंदाज तुम्हाला. प्रथम फलंदाजी करायची आहे. किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न तुमचा असेल? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. यानंतरची होणारी मॅच क्रिश 11 मीरा रोड विपक्ष साई श्रद्धा. मागच्या वर्षीचा प्रणव वजे यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधावा. या पुढील मॅचच्या टॉससाठी तुमच्या हस्ते टॉस करण्यात येईल. मॅन ऑफ द मॅच तुमच्या हस्ते देण्यात येईल. प्रणव वजे घासकरांचे जावाई आणि आमचे बंधू. हॅलो हॅलो किती बोललं? किती पाहिजे? 11 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता. अतिशय चुरशीचा असा सामना. एक चोलटी धाव. प्रतीक 10 चेंडू 22 धावांची आवश्यकता. चांगलं असं क्षेत्ररक्षण, फक्त 2 धावा. तुम्ही आहात ना पोझिशनवर? आहे ना? तू पण आहे ना? तुमचं कॉन्टॅक्ट करतो सगळ्यांशी. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण, रनआउटची संधी घालवली. किती बोललं? किती पाहिजेत? 8 चेंडूमध्ये 19 धावांची आवश्यकता. आपल्या सोपारचे आहे ते. खराब चेंडू, एक अवांतर धाव. 8 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता विजयासाठी.
7 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता. या चेंडूवर जर चौकार आला तर मॅचमध्ये पुन्हा एकदा मजा येईल. चार धावा. दुर्गा माता क्रिकेट क्लब आयोजित अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा आतापर्यंत एकदम व्यवस्थित पार पडल्या आहेत. सर्वांचे मनपूर्वक आभार. तसेच पुढील शनिवार रविवार नगरसेवक चषक परेश किणी आयोजित अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा याच ग्राउंडवरती प्रथम पारितोषिक 21,000 रुपये व बोकड द्वितीय पारितोषिक 11,000 रुपये, 4 कोंबडे, तसेच मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज, आकर्षित चषक, प्रत्येक मॅचला सामनावीर चषक, तसेच प्रत्येक खेळाडूला जेवणाची उत्तम व्यवस्था असणार आहे. तरी सर्वांनी या स्पर्धेमध्ये सगळ्यांना प्रेक्षक आणि व्यवस्थापक आणि मार्गदर्शक खेळाडू सगळ्यांना तसेच आलेल्या सर्व संघांना एक विनंती आहे की जसं तुम्ही आज उपस्थिती दाखवून आम्हाला सहकार्य करत आहात तसंच पुढच्या शनिवार रविवारी पण तुम्ही आम्हाला सहकार्य कराल ही तुमच्याकडे विनंती. 6 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता. अतुल आपल्या संघासाठी चौथं षटक घेऊन येत आहेत. तसंच वैयक्तिक पहिलं. लगातार 3 चौकार मारल्यास 500 रुपये गुगल पे करण्यात येतील फलंदाजाला. सर्वेश म्हात्रे यांच्याकडून. आणि नितीन नाईककडून जर बक्षीस असेल ते पुढच्या शनिवार रविवारी देण्यात येईल व्याजासहित. आमची लेना बँक आहे, देना बँक नाही. फलंदाज बाद यष्टीचित झाला आहे. नाही, निर्धाव असा चेंडू. 5 चेंडू विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. सारस, गुड्डू आणि त्यांचे मार्गदर्शक सर्वांचे आभार. त्यांनी या ज्या मॅच आयोजित केल्या आहेत आम्हाला येण्याची इथे संधी दिली. पाच चेंडू 13 धावा. फलंदाज बाद. 4 चेंडू 13 धावा. लगातार 3 चौकार मारल्यास 1000 रुपये देण्यात येईल. आता आतापर्यंत पुढील मॅच गुड्डू कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधावा. तसंच ही मॅच संपल्यानंतर पुढील मॅचसाठी सगळ्यांनी लवकरात लवकर मैदानात उतरावे. टाइम भरपूर कमी आहे. फलंदाज बाद. या ओव्हरमध्ये 3 गडी बाद झालेले आहेत. 22 रन फक्त आलेली. तसंच सर्वांना सांगण्यात येते की जर वेळ आपल्याला कमी पडला तर सामने 3 ओव्हरचे खेळवण्यात येतील. नाही झालं तर सांगून ठेवलं असं बरोबर का नाही. टाइम आता 3 वाजले भाई. 3 वाजले. एखादं नाटक करतो हमारा 4 बॉलर है ये वो है. 2 मॅचला 1 तास. थर्ड राऊंड 3 ओव्हरच खेळवायला लागेल. 4 होणारच नाही. थर्ड राऊंड 3 ओव्हरच बंधू आता
चांगलं असं गोलंदाजी केली आहे अतुल यांनी. क्रिश 11 आणि साई श्रद्धा लवकरात लवकर मॅचला चालू करावे, आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे, सहकार्य करून. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे अतुल. आणि प्रणव वझे यांनी इथे कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधावा, तुमच्या हस्ते मॅन ऑफ द मॅचचं बक्षीस देण्यात येईल. प्रणव वझे, नाही तुम्ही आले तर जवळच तुमचं सासूरवाडी आहे, तुमच्या सास्यांना बोलवण्यात येतील, मोहन काका यांना. ठीक आहे, तुम्ही येऊ नका, इथे 5,000 मंडळाला जीपे करा आणि तुम्ही तिथेच बसा. मग बघा तुमच्या हातात